नमस्कार मंडळी, मी जागृती आणि आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी कांद्याची पात दाखवते. सो कांद्याच्या पातवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा मेनू काय. तो आजचा मेनू आहे वांग्याचं भरीत. थंडी पडली आणि थंडी म्हटलं म्हणजे यार एकदा तरी वांग्याचं भरीत व्हायलाच पाहिजे ना. चला तर मग बनवूया. डायरेक्ट मस्तपैकी मी वांग गॅसवरती ठेवलेलं आहे आणि वांग्याला छान काळ करकरीत लोकांचं मन जसं असतं त्या पद्धतीने मस्तपैकी भाजून घ्यायचंय. तो वांग भाजल्यानंतर त्याच्यापैकी ही त्याची छान अशी टरफलं काढून घ्यायची आहे. मस्तपैकी त्यात जोपर्यंत शिजलं असेल ते आपल्याला कळूनच जातं आणि मग त्या शिजलेल्या वांग्याला असंपैकी छान बारीक करायला घ्यायचं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता की मी मस्तपैकी ठेचत नव्हती पण हाताने जोर लावून मस्तपैकी धाप 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 बारीक करून घेतलेला आहे. आणि मग ठेच्यासाठी मिरच्या तयार करायच्या, मिरच्या भाजायच्या. ताड 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 मिरच्या माझ्या फुटायला लागल्यात कारण की तेल खूप जास्त झालं होतं माझ्याकडून. गाईज मी पण शिकाऊ आहे. त्यानंतर मग ठेच्यासाठी मस्तपैकी कोथिंबीर लसूण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. गाईज कोणाच्या डोक्यात ठेचाने आपल्याला टाकायची नाहीये, आपल्याला ठेचा ठेचून घ्यायचा आहे. आणि ठेचा ठेचल्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याची पातला चार 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 कापून घेतलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकायचं, थोडे शेंगदाणे टाकायचे, थोडे जिरे टाकायचे आणि मग आपण तयार केलेला छानसा ठेचा टाकायचा आणि मस्त असा तडतडू द्यायचा आणि थोडासा असा भाजेपर्यंत छान त्याला हलवून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर चिरलेली कांद्याची पात घ्यायची आणि त्या तेलामध्ये टाकायची आणि तिला थोडीशी अशी बारीक होईस तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे. कांद्याची पात इथे मस्तपैकी शिजू द्यायची आहे आणि तिला छानपैकी असं थोडंसं हलवून घ्यायचंय. गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ना मी शेफ आहे ना मला स्वयंपाक चांगला येतो, पण मला स्वयंपाक करायला आवडतो आणि मला गप्पा मारायला आवडतात, म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न खास. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आणि माझ्या गप्पा दोघंही आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की मी पुढचा मेनू कोणता बनवू. सो अशा पद्धतीने कांद्याची पात आपली